नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहोत आपण महातपुरीला. काय नाव शेतकऱ्यांचं? संतोष मुलगीर यांच्या प्लॉटवर. हा मित्रांनो शुगरकेनचा 2 महिन्याचा प्लॉट आहे आणि आमच्यासोबत आहेत आमचे मित्र प्रवीण साठे सर रामपुरी येथील. ते प्रॉपर गांगखेडला राहतात. सरांचे माऊस भाऊच आहेत हे प्लॉटचे ऑनर, त्यामुळे आपण ह्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी इथं आलोत. खूप छान प्लॉटचं व्यवस्थापन आहे प्रवीण मुलगीर सर यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऊसाचा प्लॉट इथं डेव्हलप झालेला आहे. आपण पाहू शकता की हे जवळपास 50 ते 55 दिवसाचा प्लॉट आहे. 50 ते 55 दिवसाच्या प्लॉटची व्हेजिटेरियन ग्रोथ आणि पानाची साईज आपण पाहू शकता. एक नंबर आहे, जबरदस्त. क्लोरोफिलची प्रक्रिया खूप छान होते. बघा, पानातील रेषा क्लिअर आहेत. कुठलेही न्यूट्रिशन डेफिशियन्सी इथं दिसत नाही आहे. का दिसत नाही आहे? इथं आपण मायक्रोन्यूट्रल वगैरे वापरलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे गोजीवामृत आणि काही कल्चर ताकाचे संजीवक वगैरे त्यांनी वापरलेले आहेत ऑर्गॅनिकमध्ये. आणि नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन असे मायक्रोन्यूट्रल्स इथं घटक त्यांनी वापरलेले आहेत. आणि आजपर्यंत ही पहा, जीवामृताची जी ड्रेंचिंग केली ही पानावर पण तुम्हाला दिसते ना. हां, ही पहा, जीवामृताची ड्रेंचिंगचा रिझल्ट कसा आहे हे तुम्ही समोर पाहू शकता. फुटव्यांची संख्या 1 नंबर आहे इथं. आणि इथं आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे काय, तर संख्या व्यवस्थापन. मित्रांनो, प्लॉटमध्ये जर समजा आपल्याला ऊसाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे संख्या व्यवस्थापन. किती फुटवे आहेत मोजता का तुम्ही? दिसायले ना, 1 2 3 4 5 6 फुटवे झाले आहे. सरीचं अंतर किती आहे? 4 फूट. 4 फूट सरीचं अंतर आहे. आणि एका डोळ्यातील अंतर सरासरी आपण ॲक्युरेट नाही घेतलेलं तरी बी एका फुटाला 1 डोळा आहे ना. एका फुटाला 1 डोळा आहे. म्हणजे टक्कर पद्धतीने आपण लावलेले, त्याच्यामुळे ॲक्युरेट अंतर काढता येणार नाही. पण सरासरी एका फुटाला 1 डोळा जर आपण पकडला आणि ऊसाच्या सरीचं अंतर जर आपण 4 फूट आहे हे जर बघितलं तर आपल्याला ऊस इथं पाहिजे फक्त 4 किंवा 6. आलं लक्षात? 4 फूट 2 वळीतील अंतर 4 फूट आणि एका डोळ्यातील 2 डोळ्यातील अंतर 1 फूट जर असेल तर आपल्याला 4 ते 6 फुटवे इथं आवश्यक आहेत. आणि आज आपले 4 ते 6 फुटवे इथं झालेले आहेत कंप्लीट. म्हणजे आपल्याला बाळभरणी करण्याची वेळ आलेली आहे. संख्या व्यवस्थापन. तर संख्या व्यवस्थापन जर आपण ऊसामध्ये केलं तर आपल्याला 100 टनाकडे जाण्यास सोपं जातं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता याला बाळभरणी करून घ्या म्हणा, माती लावून घेणं गरजेचं आहे. जास्त फुटवे येऊन उपयोग नाही. पानाची साईज 1 नंबर आहे. ग्रोथ आजच पान हे 4 फुटाच्या पुढे आहे बघा. जे बी काय बघायचं ते 3ऱ्या पानावर बघायचा. पहिला हे बघा, हे कोमा, हे 2 आणि हे 3. याच्यावर काय दिसतंय का हे बघायचं खालून वरून. जे आपल्याला लक्षात येते काय कमी आहे आणि काय जास्त आहे. पानावर लाल पिवळे ठिपके दिसतात का? हे न्यूट्रिशन डेफिशियन्सी दर्शवते. मस्त प्लॉट आहे. वेळेवर पैसा लावणं महत्त्वाचं आहे. समतोल खताचा डोस आणि समतोल वेळेचा अभाव हे महत्त्वाचं आहे. शेतीमध्ये एकच आहे की राईट टाईम राईट ऑपरेशन. BSc ॲग्रीमध्ये पहिला शब्द आहे. राईट टाईम राईट ऑपरेशन करणे महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा नंतर पैसे घालून उपयोग नाही. जमीन करून बघा ना, आपली गंगेचं काठ आहे, ही गंगा आहे गोदावरी. एक नंबर आहे. गाळाची जमीन आहे, प्युअर.
ही गोदावरी हो का ही आईचं ही मंदिर गोदावरीच आहे का? हे बघा ही पलीकडे हे खाल्ला ही पलीकडली काठ दिसायली ही ना? पलीकडे हा काढ ही आपली अलीकडली. मग काय गंगेच्या कडीची जमीन आहे एक नंबर. हे सनवट आहे ही. एक नंबर. आपली पण अशी जमीन आहे ना. आपली याच्यापेक्षा थोडीशी प्युअरिटी चांगली आहे जरा क्वालिटी. याच्यात जसं ढेकळं फिकळं आहेत ना आपल्याच्यात तसं ढेकूळ फिकूळ निघत नाही. सॉफ्ट आहे आपली. काळ्या कलर मध्ये ही जरा पांढरं सर लालसर आहे. आपली ब्लॅक आहे. आणि लगेच कसं आहे ते दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं. आणि पुन्हा आपलं असं पांढरं उठत नाही बघा. ही बुरशी वगैरे हे आपल्या जमिनीत अजिबात उठत नाही. यांना लक्ष द्यायला सांगा. एक नंबर प्लॉट होते डेव्हलप. मर झालेली का? कुठं बुट आहे शेंडेमर. हे जे आहे ना हे इथं पाणी साचते हे इतकं. अच्छा. याच्यावरती समजा आम्हाला हे तोडगा आम्ही भरपूर वेळेस हे करायला आता मी ते हे होईना मला इतका प्रॉब्लेम. वडून घ्यायचं ना तिकडं माती इकडं वाढायची थोडी. काय होतं वाटलं निघून पण चाललंय मात्र काय व्हायला सासायला ना. हां साचायले ज्यावेळेस फुटवायची टायमिंग होती टायमिंगमध्ये एक कवरमध्ये चालू. हे पाणी साचल्यामुळे हे एवढं असं होणारच. एवढं पाणी साचायला नाही पाहिजे. जमिनीमध्ये पाणी असं पाहिजे की पाणी तुर्तास थांबू नये. निघून जावं. एकदम ओलं पण जमणार नाही आणि एकदम कोल्ड पण जमणार नाही. हे पाहिजे थोडंसं.